पिंपरी चिंचवड भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी होतीये। बॅनरवर शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा फोटो लावत नसल्याने कारवाईची मागणी केली जाते। भाजपचे सरचिटणीस सचिन काळभोर यांनी तशी तक्रार केलेली आहे, तर प्रोटोकॉलनुसार शहराध्यक्ष यांचा फोटो बॅनरवर लावणे अनिवार्य आहे। मात्र आमदार महेश लांडगे हे केवळ त्यांचाच फोटो फ्लेक्सवर लावत असल्याचं तक्रारीत म्हटलंय। याबाबतचं लेखी निवेदन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि जे.पी. नड्डा यांना देण्यात आलं आहे। त्यामुळे आता त्यांच्याकडून या निवेदनाची दखल घेतली जाते का, कारवाई होते का ते बघावं लागेल। मात्र यावरून पिंपरी चिंचवडमध्ये भाजपमध्येच अंतर्गत धुसफूस असल्याचं दिसून येत आहे आणि याचा फटका येणाऱ्या विधानसभेमध्ये बसण्याची शक्यता आहे। भोसरी विधानसभा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष शंकरभाऊ जगताप व इतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांचा फोटो लावण्यात येत नसून सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रमात कुठल्याही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व शहराध्यक्ष यांचा फोटो लावण्यात येत नाही। त्या संदर्भात भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून भोसरी विधानसभेचे आमदार शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी बैठक बोलवल्यानंतर पक्ष कार्यालयात सुद्धा येत नाही। त्या संदर्भात खुलासा करण्यात यावा म्हणून मागणी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।